मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाने दिलेल्या महाराष्ट्र बंद हाकेला नाशिकच्या नांदगावमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आपले व्यवसाय बंद ठेवल्याने सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळाला। यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने शहरातून मोटरसायकल रॅली काढत घोषणाबाजी करत दुकाने बंदचे आवाहन केले। मराठा आरक्षण अध्यादेशाचे शासनाने कायद्यात रूपांतर करावे अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली। या उपोषण स्थळी प्रभारी तहसीलदार प्रमोद मोरे यांनी भेट देत उपोषणकर्ते भास्कर झालटे, विशाल वडघुले यांची भेट घेतली। आवाज एन न्यूज मराठी, नांदगाव। घेण्यामध्ये तुम्ही वेळ घालवताय, अख्खे भ्रष्टाचारी तुम्ही गोपंडी चढवण्यासाठी वेळ घालवताय आणि तो माणूस आंदोलन करतोय, जनतेच्या प्रश्नांसाठी लढतोय, त्याच्याकडे तुमचं दुर्लक्ष नाही। किती इतका निष्काळजीपणा सर, ह्या भावना आहे तुमचा सरकारी अधिकारी, सरकारी दवाखान्याचा डॉक्टर येतो, तो दारू पिऊन चेकअपला येतो, ही व्यवस्था आहे। माझ्यापाशी कंप्लेंटी आल्या की तहसील कार्यालयामध्ये मराठा समाजाच्या नोंदी घ्यायला गेल्यानंतर हजार रुपयाची मागणी केल्या जाते, सांगितलं जातं आमदार ऑफिसला हजार द्यावा लागतं, तहसीलदारांना हजार द्यावा लागतं, कलेक्टरला द्यावा लागतं, सगळ्यांना भाड खायची सवय लागलेली असं तर कशाला व्यवस्था घेऊ द्या ना मग आम्हाला, आमच्या हातामध्ये आता काय अडचण आहे आम्हाला। एकीकडे तुम्ही म्हणता नक्षलवाद वाटतोय, दहशतवाद वाटतोय, बेरोजगारी वाटते, चोऱ्यांचे गुन्हे वाटतात, पण तुम्ही तर सगळ्यांना गुन्हेगारच बनवायचं ठरवलेलं, लोकशाहीत मोडीत काढायचं ठरवलेलं, तर काय त्या उपयोग काय त्या गोष्टीचा? आंदोलन संविधानिक पद्धतीने आंदोलन चाललेलं आहे, त्या गोष्टीला तुम्ही न्यायच देऊ शकत नाही, व्यवस्था नाही। तुम्ही तुमच्या तहसील कार्यालयात बघा, मराठा समाजाच्या नोंदी काढण्यासाठी आलेला आता तो माणूसही तुम्हाला माहिती आहे चांगल्या पद्धतीने। जर मराठा समाजाचा तुम्ही अंत जर बघणार असेल ना, तर या लाईव्हमध्ये सांगतो, तुमच्या कार्यालयातून आधी काही घडल्याशिवाय आला काय अडचण नाही, गुन्हे दाखल होतील, फौजदारी गुन्हे दाखल होतील, गोळ्या घातल्या जातील, याच्या पलीकडे काहीच होणार नाही। पण सत्य परिस्थिती आहे, आजच जाऊन तुमच्या डिपार्टमेंटला, तुमच्या अधिकाऱ्यांना वॉर्निंग द्या, असा जर प्रकार पुन्हा आढळला किंवा अशा कंप्लेंटी जर आज इथं आल्या तर जो असेल ना तो नंगा करून हाणू आम्ही। मान्य आहे 5 दिवसामध्ये तहसीलमधून कंप्लेंटी आल्या की नोंदीसाठी बाहेरून नोंदी काढून आणा, त्यांना काय भाड खायला तिथं पगार दिला जातो का? मग तिथून नोंदी काढायला समाजाच्या नोंदी आहे। दादांनी एवढं मोठं आंदोलन केलं, एवढं जीवाचं रान केलं, 58 लाखाच्या वरती नोंदी भेटल्या, त्या नोंदींसाठी सुद्धा कधी म्हणता मोडी लिपी वाचत अरे हे कशासाठी केलं, एवढा मोठा इतिहास कशासाठी चाललाय, कशासाठी आंदोलन चाललेले, कशासाठी अंत बघताय? जीव घ्यायचा आहे का तुम्हाला? शासनाला प्रशासनाला जीव घ्यायचा आहे का? मनोज दादा जरांगे पाटलांचं ते स्पष्ट करावं, आम्ही रस्त्यावर यायला तयार आहे लगेच या मिनिटाला। खुशाल सांगता अधिकाऱ्यांना पैसे द्यावं लागतात, अरे नोंदी आमच्या बापांच्या, त्या आम्हाला पुरावा म्हणून लागतंय, ओबीसीत आमचं दाखले भेटतंय, आम्ही पहिल्यापासून त्याच्यात उपकार नाही करते शासन आमच्यावर। जे आहे ना तुम्हाला नाही सर, ते जाधव आहे ना, ते रेकॉर्डचे पैशाच्या कुठंच काम करते, स्पष्ट सांगतो तुम्हाला, ऑन रेकॉर्ड सांगतो, प्रत्येक वेळेस पैसे वागतात। बघितलं आता इथं काय आम्ही राजकीय किंवा सर्वसामान्य जनता एसीबी कडे तक्रार करू आम्ही जाधवचे रेकॉर्डवरच्या, तो माणूस पैशाशिवाय काम करत नाही कुठे, जाधववर आपण कारवाई करून टाकू, ऑन रेकॉर्ड सांगतो, विचारा त्याला, जाधव नाही करप्शन देतो आम्ही, त्याला मारू आम्ही तक्रारी काय म्हणणं देतो, त्याला नोटीस देतो, कर्मचारी त्यानं बोलती नाही, काय उद्धटपणा आहे तिथं बी। तुम्ही तो जो डॉक्टर आहे ना इथं येतो चेकअपला, त्याला त्या हॉस्पिटलमधून आहे ना तुम्ही आजच आत्ता या मिनिटाला लिहून द्या, वाटलं त्याची वाली आहे ना तिथून हाकलपट्टी, ड्रिंक केलेला असतो, दारू पिलेला माणूस तुम्ही हॉस्पिटल सांभाळायला, म्हणजे सरकारी दवाखाना जरी असलेला असेल तर तिथं तुम्ही सर्वसामान्य लोकांशी जीवाशी खेळायचा प्रयत्न नाही राहा, कशासाठी ठेवता तिथं? काय परमनंट माणूस नाही देत आहेत, भाड्याच्या बाईला कशाला तिथं ठेवत्या? खाजगी दवाखाने चालवायला इथला चांगले डॉक्टर बाहेर काढून दिले, तिथं सरकारी दवाखान्यामध्ये खाजगी भाड्याच्या बाईला नेऊन ठेवले, ते व्यवस्थित चेकअप तरी करता का तिथं? लोकांच्या जीवा खेळता, मागं लहान लहान मुलं एक्सपायर झाले, एक बाळ हे तो बालरोगतज्ञ म्हणतात त्याला, तो कंटिन्यू जर नशेत असेल इथे येऊन हिंदी गाणे ऐकवत असेल तर काय कामाचा तो आमच्या? त्याची तुम्ही आज आत्ता या मिनिटाला की मला 2 दिवसात त्याची कारवाई झालेली पाहिजे, तो त्या हॉस्पिटलमध्ये जर दिसला तर सरकारी दवाखान्यात त्याला मारल्याशिवाय राहणार नाही आम्ही। नुसतं मराठा समाजाच्या वतीने, तालुक्याच्या वतीने सांगतोय तुम्हाला, समाजाच्या नागरिकपणामुळं शासन आपल्या दारी सारख्या योजना शासनाला राबवाव्या लागत आहे। लोकांनी दाखले कार्यालयात येऊन घेतले पाहिजे, शासन आपल्या दारी कार्यक्रम लावायचा, तिथं महाराष्ट्र शासनाचा खर्च करायचा,
आणि राजकीय पुढाऱ्यांचे बॅनर छापायचे यांच्या बापाचा पैसा आहे का? शासन आपल्या दारी योजना तुम्ही का राबवत आहे? आज ऑलरेडी तुम्हाला ऑफिसर्स दिलेले आहे, कार्यालय दिलेले आहे, स्टाफ आहे, प्रत्येकाला पेन्शन आहे, 7वा 8वा आयोग लागू आहे. त्यांनी कार्यालयात बसून लोकांचे उतारे दिले पाहिजे, रेशन कार्ड दिले पाहिजे, सर्व दिलं पाहिजे. ते दिल्या जात नसून मोठा कार्यक्रम लावायचा, तिथं मुख्यमंत्री येतात, उपमुख्यमंत्री येतात, त्यांचे बॅनर छापल्या जातात, त्याच्यावर त्यांचे फोटो छापल्या जातात. आजही देशामध्ये मोदी सरकार म्हणलं जातं. मोदी कोण आहे? एक ती व्यक्ती आहे लोकांनी निवडून दिलेली. मोदी सरकार नाही आहे, भारत सरकारच आहे. आजही लोक म्हणतात शिंदे सरकार. हा काय प्रकार आहे? महाराष्ट्र शासन आहे. तुमच्या गाडीवर तुम्ही महाराष्ट्र शासनाकडून पगार घेता का शिंदे सरकारकडून पगार घेता? तर हा चुकीचा प्रकार चालला आहे. जनतेच्या पैशावर लूट चाललेली आहे. आणि आज जर मराठा आरक्षणासारखा एवढा सेन्सिटिव्ह विषय असून 7, 8, 10 महिन्याची मुदत दिलेली शासनाला, तरी शासन डोळे झाकपणा करतं आहे. आणि जर जरांगे पाटलांच्या जीविताला काही बरं वाईट झालं, सर्वप्रथम आम्ही नांदगाव पोलीस स्टेशन तुमच्या तहसीलच्या जेवढ्याही गाड्या आहेत तेवढ्याही गाड्या आम्ही स्वतः जाळू. आमचे नावं लिहून घ्या. आम्ही लाईव्ह बाईट देतो आहे तुम्हाला. तर आम्ही पूर्ण शासनाचे जेवढे अधिकारी आणि जेवढे राजकीय पुढारी आहेत यांना नंग करून फिरवलं तर आमच्यासारखं मराठा समाज वाईट राहणार नाही. तर आम्ही तुम्हाला शांततेच्या मार्गाने, गांधीगिरी मार्गाने आज आम्ही उपोषणाला बसलेलो आहे. आम्हाला गांधीगिरी मार्गच पसंत आहे. पण तुम्हाला ती भाषा कळत नसेल शासनाला, तर आम्हालाही आमच्या भाषेवर यावं लागेल. आम्हालाही 350-400 वर्षापूर्वी जो छत्रपतींनी केलं होतं त्या टाईप आम्हालाही छत्रपती शासनात उतरावं लागेल. कारण की निष्काळजीपणाची हद्द होती आहे, ही आम्हाला मान्य नाही. तुमच्याकडून भावना एवढीच आहे का आज तुमच्या तालुक्यात उपोषण चालू आहे, तुम्ही जरी प्रभारी असले तरी केअरफुल, सेन्सिटिव्ह हा मेसेज शासनापर्यंत पोहोचवायची तुमची जबाबदारी आहे. सर, जे आहे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे ना, आम्हाला कोणता नेताही नको आहे, पुढारी पण नको आहे. आमच्यासाठी शिंदे पण महत्त्वाचा नाही, मोदी पण महत्त्वाचं नाही. आमच्यासाठी फक्त मनोज जाधव आणि पाटील महत्त्वाचं. आज त्यांच्या नाकातून रक्तस्राव होतो. 5वा दिवस आहे. याच्या आधी त्यांचे उपोषण खूप झालेली. त्यांच्या किडण्यांवर पण अतिरिक्त लोड. उद्या जर त्या माणसाच्या जीवाला काही झालं तर याची जबाबदारी शासन घेणार का? गव्हर्नमेंट घेणार का?